म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. कुसुमाग्रजांचं हे गीत आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. हे 7 वेडे मराठे यांच्यापैकी एक होता प्रतापराव गुजर, मराठ्यांचा सरसेनापती. या 7 वेड्या मराठ्यांनी नक्की काय केलं होतं ठाऊक आहे का? बहलोल खानाच्या 15,000 फौजेवर या 7 जणांनी हल्ला केला होता. 15,000 आदिलशाही फौजेवर अवघ्या 7 मराठ्यांनी हल्ला केला होता. चला आज जाणून घेऊ त्या 7 वेड्या मराठ्यांची, त्या वेड्या प्रतापराव गुजरची कहाणी. आपल्या या कथा, आपला हा चॅनल जर आपल्याला पटत असेल, आवडत असेल तर आवर्जून आपण लाईक बटन दाबा आणि सबस्क्राईबचं बटन दाबा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की कळतील. आपल्या या कथा, आपल्या या शिवरायांच्या गाथा, आपल्या या मराठ्यांच्या गाथा, आपल्या या हिंदुत्वाच्या, आपल्या या राष्ट्रवादाच्या कथा अशाच तुम्हाला मिळत राहील. त्यासाठी सबस्क्राईब बटन न विसरता दाबा. प्रतापराव गुजर, कुडतोजी गुजर, मराठ्यांचा सरसेनापती. आदिलशहाचा एक अतिशय घातकी सरदार होता बहलोल खान. शिवरायांनी प्रतापरावाला म्हणजे रावाला आज्ञा केली की हा बहलोल खान ह्याला ठार मारायचा. हा जिथे कुठे असेल ह्याला शोधायचा, गाठायचा, पकडायचा आणि या बहलोल खानाला ठार मारायचा. या बहलोल खानाच्या धडावर त्याचं मुंडकं असता कामा नये. शिवरायांची आज्ञा अतिशय स्पष्ट होती, बहलोल खानाला ठार मारायचा. आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ना ब्रिंग मी हिज हेड, तसं शिवरायांनी रावाला आज्ञा केली ब्रिंग मी हिज हेड. खरं तर शिवरायांनी एवढी स्पष्ट आज्ञा केल्यानंतर त्या रावाला स्वतःचं डोकं चालवायची गरजच नव्हती. त्या रावाने, मुकाट्याने बहलोल खानाला ठार मारायला हवं होतं. महत्त्वाची गोष्ट, शिवरायांनी अशी आज्ञा स्पष्ट का केली होती? बहलोल खानाबद्दल एवढा उद्विग शिवरायांच्या मनात का होता? कारण हा बहलोल खान स्वराज्याच्या वेशीवरची जी जनता होती, वेशीवरची रयत होती, कोल्हापूर, गडिंग्लज, जत, सांगली या भागातली, त्या रयतेला प्रचंड त्रास द्यायचा. त्रास म्हणजे मोगलाई त्रास, सुलतानी त्रास. तो काय असतो सांगायची गरज नाही. गावात सैन्य घेऊन घुसायचं, अख्खं गावच्या गाव जाळून बेचिराग करायचं, गुरंढोरं मारायची, उभं पीक जाळायचं, आया बहिणींची आबरू लुटायची, लोकांना पकडायचं आणि गुलाम म्हणून विकायचं, लोकांना पकडून जबरदस्ती मारून मुसलमान करायचं, मंदिरं फोडायची, मंदिरं फोडून मशिदी बांधायच्या, गायी कापायच्या, जानवं तोडायची. हे जे इस्लामिक अत्याचार, हे जे सुलतानी अत्याचार, जे गेले 1000 वर्ष अनेक इस्लामिक सुलतानांनी, अनेक इस्लामिक सरदारांनी, अनेक इस्लामिक मुल्ला मौलवींनी केले होते, तेच अत्याचार करणारा हा पराकोटीचा एक दुष्ट नराधम असा हा आदिलशाही सरदार म्हणजे बहलोल खान. त्यामुळे शिवरायांनी सांगितलं होतं बहलोल खानाला ठार मारायचं. या बहलोल खानाचं नाव होतं अब्दुल करीम बेहलोल खान. ह्या खानांची नावं फार मोठी असायची, कर्तृत्व मात्र शून्य. शाहिस्ते खानाचं नाव होतं मौलाना मुर्तजा अबू तालिब शाहिस्ते खान. हे शाहिस्ते खानाचं नाव. कर्तृत्व काय? शाहिस्ते खानाच्या 1.25 लाख फौजेमध्ये स्वतः छत्रपती शिवराय अवघे 200 मराठे घेऊन घुसले आणि शाहिस्ते खानाच्या उजव्या हाताची 3 बोटं कापून काढली. 6 एप्रिल 1663. हे कर्तृत्व. नाव मात्र मौलाना मुर्तजा अबू तालिब शाहिस्ते खान. आम्हा मराठ्यांची नावं लहान होती, आमचं कर्तृत्व मोठं होतं. मराठ्यांची नावं लहान असायची. शिवाकाशीद जीवा महाला, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, गोदाजी जगताप, सूर्याजी काकडे, बाजीप्रभू देशपांडे, सर्जेराव जेधे, बाजी पासलकर, संभाजी कावजी, माणकोजी 10 तोंडे, चिमणाजी देशपांडे, नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कान्होजी जेधे, रायाजी बांदल, मोरोपंत पिंगळे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, कान्होजी अंगरे, बाजीराव बल्लाळ, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, माधवराव बल्लाळ, विठ्ठलराव विंचूकर, राघोबा दादा, सदाशिव भाऊ, यशवंतराव होळकर, महाजी शिंदे. मराठ्यांची नावं लहान होती, मराठ्यांचं कर्तृत्व मोठं होतं. एकामागं दुसरा, दुसऱ्यामागं तिसरा, तिसऱ्यामागं चौथा, असे कित्येक खान मराठ्यांवर चालून आले. फत्ते खान आला, फर्राद खान आला, फाजल खान आला, अब्दल खान आला, मुस्तफा जमाल खान आला, रणदुल्ला खान आला, शाहिस्ते खान आला, कारतलब खान आला, बहलोल खान आला, बहादूर खान आला, इनायत खान आला, नामदार खान आला. नुसते खानामागं खान होते, नुसती खानांची खानावळ होती, नुसती खानांची खान गँग होती. पण तंबाखूला चुना लावून मळून फेकावं असं मराठ्यांनी या सगळ्या खानांना मळून फेकलं होतं. असाच या खानांच्या खानावळीतला, असाच या खानांच्या खान गँगमधला हा एक खान, अब्दुल करीम बेहलोल खान.
खान नावातच सगळं आलं. आमच्या इतिहासाची पानं जर आपण चाळली तर आमचा देश बर्बाद करणारे, आमचा देश उद्ध्वस्त करणारे, आमच्या देशाला एक इस्लामची भूमी बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करणारे, आमची मंदिरं फोडणारे, आमची मंदिरं फोडून मशिदी बांधणारे, आमच्या आया बहिणींची अब्रू लुटणारे, आमच्या लोकांना जबरदस्ती मुसलमान करणारे हे नक्की कोण होते ते नावावरूनच कळतं. त्यांच्यापैकीच हा एक खान. माय नेम इज खान अँड आय एम ऑलवेज टेररिस्ट. अब्दुल करीम बेहलोल खान. हा अब्दुल करीम बेहलोल खान हा आला होता अफगाणिस्तानपेक्षाही लांबून एक पठाण. तो इथं आला आणि आदिलशहाला तो जवळचा वाटला, कारण त्या दोघांचंही ध्येय एकच होतं, ह्या हिंदूंच्या भूमीला, या काफिरांच्या भूमीला इस्लामची भूमी बनवणं, या दार उल हर्बला दार उल इस्लाम बनवणं. असा हा अब्दुल करीम बेहलोल खान. शिवरायांची रावाला आज्ञा होती की या बेहलोल खानाला ठार मारायचं. त्याप्रमाणे रावाने चांगला सापळा रचला आणि या सापळामध्ये हा उंदीर चांगलाच अडकला. उमरडी नावाचं गाव होतं. तिथं 15 एप्रिल 1663ला बहलोन खान त्याच्या 15,000 सैन्यासकट होता. उमरणी गावामध्ये एकच पाण्याचा जलाशय होता, एकच पाण्याचं तळं होतं. त्या तळ्यावर मराठ्यांनी कब्जा केला आणि या बहलोन खानाच्या छावणीवर हल्ला केला. प्यायला पाणी नाही, पण मराठ्यांच्या तलवारीचं पाणी मात्र प्यायला लागते. अशी अवस्था त्या बहलोल खानात झाली आणि बहलोल खान त्याच्या संपूर्ण सैन्यासकट कापला जाणार हे स्पष्ट झालं. ज्याप्रमाणे अफझल खान त्याच्या 25,000 सैन्यासकट कापला गेला, तसा बहलोल खान त्याच्या 15,000 सैन्यासकट मराठ्यांकडून कापला जाणार हे पूर्णपणे स्पष्ट झालं. पण तेवढ्यात बहलोल खानानं पांढरा झेंडा वर केला. बहलोल खान शरणाला प्रचंड अशी खंडणी देऊन प्रतापराव गुजरकडून त्याने आपली सुटका करून घेतली. प्रतापरावाने बहलोल खानाकडून प्रचंड खंडणी घेतली आणि बहलोल खानाची सुटका केली. मुघलांच्या, आदिलशहाच्या महत्त्वाच्या सरदारांना ओलीस पकडणे आणि त्यांच्याकडून खंडणी घेणे हे मराठ्यांसाठी काही नवीन नव्हतं. मराठ्यांनी हे बऱ्याचदा केलं होतं. मराठ्यांचं जे साम्राज्य होतं, जे हिंदवी स्वराज्य होतं, ते एवढं लहान होतं की त्यामध्ये उत्पन्नाचे मोठे स्त्रोत्र नव्हते. मोठ्या मोठ्या पेठा, व्यापारी केंद्र, शहरं ही मराठ्यांकडे नव्हते. त्यामुळं करामधून येणारं उत्पन्न हे मराठ्यांचं अतिशय कमी होतं. त्यामुळं मराठ्याच्या उत्पन्नाचा सोर्स 2 महत्त्वाचे स्त्रोत होते, 2 महत्त्वाचे इन्कम सोर्स होते. एक म्हणजे लूट आणि दुसरी म्हणजे खंडणी. लूट म्हणजे मुघलांची, आदिलशहाची महत्त्वाची ठाणी, महत्त्वाची व्यापारी केंद्र, शहरं लुटायची, जसं शिवरायांनी सुरत लुटली. आणि दुसरं म्हणजे खंडणी. आदिलशहाच्या, मुघलांच्या महत्त्वाच्या सरदारांना, महत्त्वाच्या लोकांना पकडायचं, ओलीस धरायचं आणि त्यांच्याकडून खंडणी घ्यायची, किडनॅप करायचं आणि रॅन्सम अमाऊंट घ्यायची. त्यामुळे रावाने जी खंडणी घेतलं ते काही नवीन नव्हतं, ती काही नवीन पद्धती नव्हती. ती मराठ्यांची एक रूढ पद्धती होती, एक एस्टॅब्लिश्ड मेथड होती. फक्त रावाची चूक ही झाली की कुणाकडून खंडणी घेतली पाहिजे आणि कुणाला ठार मारलं पाहिजे, हा निर्णय रावाचा चुकला. रावाने बहलोलखानाकडून प्रचंड खंडणी घेतली. बरं, घेतलेल्या खंडणीच्या पैशाचं काय झालं? त्यातला 1 आणि 1 रुपये सरकारी खजान्यामध्ये जमा झाला. पण शिवरायांना ही बातमी कळाली आणि शिवराय प्रचंड चिडले, शिवराय प्रचंड संतापले. शिवरायांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. शिवरायांनी एक खरमरीत पत्र रावाला लिहिलं आणि त्या पत्रामध्ये शिवराय म्हणाले, राव, हे काय केलं आपण? आपण मराठ्यांचे सेनापती आहात, पण साधी शिपाईगिरी केलीत. कोणता सरदार, कोणता शत्रू हा किती घातकी आहे, कोणत्या शत्रूला ठार मारावं आणि कोणत्या शत्रूकडून खंडणी घेऊन त्याला जिवंत सोडावं हे आपल्यासारख्या मराठ्यांच्या एवढ्या मोठ्या अधिकाराला कळू नये. काय विचार करून तुम्ही त्या बहलोल खानाला जिवंत सोडलं? अफझल खानाकडून खंडणी घेऊन त्याला जिवंत सोडलं असतं, चाललं असतं का? शाहिस्ते खानाकडून खंडणी घेऊन शाहिस्ते खानाला जिवंत सोडलं असतं, चाललं असतं का? कल्पना करा, खासा औरंगजेब मराठ्यांच्या हाती लागला असता आणि औरंगजेबाकडून खंडणी घेऊन औरंगजेबाला जिवंत सोडलं असतं, चाललं असतं का? नाही. अफझल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब हे हिरवे साप आहेत. या हिरव्या सापांना किती जरी दूध पाजलं तर हे हिरवे साप हिरवं विषच ओकतात. या हिरव्या सापांचा फणा ठेचा वाच लागतो. तसाच हा हिरवा साप हा बहलोल खान. शिवरायांची स्पष्ट आज्ञा होती, बहलोल खानाला ठार मारायचं. रावानं बहलोल खानाकडून खंडणी घेतली आणि त्याला जिवंत सोडलं. पत्रात पुढे शिवराय म्हणाले, तोंड दाखवू नका.
जोपर्यंत त्या बहलोल खानाला धुळीस मिळवत नाही आम्हाला तोंड दाखवू नका. मित्रांनो, शिवराय प्रतापराव गुजरला म्हणतायत तोंड दाखवू नका. प्रतापराव गुजर हा कोणी छोटा मोठा सरदार नाही आहे. प्रतापराव गुजर हा मराठ्यांचा सरसेनापती आहे. मराठ्यांच्या सैन्याचा सर्वात मोठा अधिकारी, मराठ्यांच्या आर्मीचा लेफ्टनंट जनरल, आर्मी चीफ, आणि त्याला शिवराय म्हणतायत तोंड दाखवू नका. म्हणजे कल्पना करा शिवराय किती चिडले असतील. म्हणजे कल्पना करा बहलोल खान हा किती घातकी सरदार असेल. शिवरायांचं ते पत्र, शिवरायांचे ते शब्द त्या रावाच्या एवढ्या जिव्हारी लागले. शिवराय माझ्यावर रागवले, माझा खंडोबा माझ्यावर रुसला. आता काय करू मी? त्या खंडोबाचा रुसवा दूर कसा करू मी? आम्हा मराठ्यांचं कसं आहे माहिती आहे का? आम्हाला छातीवर तलवारीचे शेकडो वार झेलायला सांगा, ते आम्ही करू. आमच्यापेक्षा 100 पट मोठ्या शत्रूशी लढायला आम्हाला सांगा, ते आम्ही करू. 10,000 मुघल सैन्यामध्ये 50 मराठ्यांना घुसून कापायला सांगा, ते आम्ही करू. पण एक गोष्ट मराठ्यांना जमत नाही, एक गोष्ट मराठ्यांना सहन होत नाही, ती गोष्ट म्हणजे आमच्या शिवबाचा दुरावा. आमच्या शिवबाशिवाय आम्ही नाही जगू शकत. शिवबा आमचा देव आहे, शिवबा आमचा बाप आहे. आम्ही आमच्या बापाशिवाय नाही जगू शकत, बाकी आम्हाला काही सांगा. छत्रपती शिवरायांशिवाय, आमच्या शिवबाशिवाय आयुष्याची कल्पना तरी करू शकतो का? आमच्या आयुष्यामधून हे शिवाजी नावाचं रसायन दूर केलं तर आमच्यात काही शिल्लकच राहत नाही. आम्ही जिवंत प्रेत आहोत. आम्ही आमच्या शिवबाशिवाय नाही राहू शकत. शिवरायांचं ते पत्र, शिवरायांचे ते शब्द त्या रावाच्या एवढ्या जिव्हारी लागले. शिवराय माझ्यावर रागवले, माझा खंडोबा माझ्यावर रुसला. आता काय करू मी? त्या खंडोबाचा रुसवा दूर कसा करू मी? त्या खंडोबाचा रुसवा घेऊन जगू कसा मी? माझ्या त्या खंडोबा शिवाय जगू कसा मी? नाही 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 नाही, एकच मार्ग आहे. त्या बहलोल खानाचा खून मला करावा लागेल. त्या बहलोल खानाला बोकडासारखा मला कापावा लागेल. त्या बहलोल खानाला बोकडासारखा कापून त्याच्या रक्ताचा नैवेद्य मला माझ्या खंडोबाला द्यावे लागेल. त्या बहलोल खानाच्या रक्ताच्या नैवेद्यानंच माझा तो रुसलेला खंडोबा हसेल. ठार 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 वेडा झाला तो राव. तो राव आधीच वेडा होता, आता तर पूर्ण वेडा झाला. येता जाता, खाता पिता, उठता बसता त्या रावाच्या मनात एकच विचार येऊ लागला की कधी एकदा त्या बहलोल खानाचा खून मी करतोय, कधी एकदा त्या बहलोल खानाला बोकडासारखा मी कापतोय, कधी एकदा त्या बहलोल खानाच्या छाताडावर बसून त्याचा गळा मी चिरतोय, कधी एकदा त्या बहलोल खानाच्या रक्ताचा घोट मी पितोय, कधी एकदा त्या बहलोल खानाच्या रक्तानं अंघोळ मी करतोय. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की माझ्या बोलण्यामध्ये बऱ्याचदा मराठा असा उल्लेख येईल. कृपा करून त्याचा अर्थ फक्त आणि फक्त महाराष्ट्र एवढाच घ्यावा. कारण पूर्वापार आपण बघितलं तर मराठा हा एक प्रांतवाचक शब्द आहे. अगदी आपल्या राष्ट्रगीतामध्ये म्हटलं आहे, पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. समर्थ रामदास स्वामींचं प्रसिद्ध वाक्य आहे, मराठा तुतिका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. लोकमान्य टिळकांनी जे 2 न्यूजपेपर काढले होते त्यातल्या मराठी न्यूजपेपरचं नाव होतं केसरी आणि इंग्रजी न्यूजपेपरचं नाव होतं मराठा. तो प्रत्येकजण जो शिवरायांना आपलं दैवत मानतो, तो प्रत्येकजण जो आई भवानीला आपली माता मानतो, तो प्रत्येकजण जो भगवा खांद्यावर घेतो, तो प्रत्येकजण याच्या अंगात हर हर महादेव म्हटलं की 12 हत्तींचं बळ संचारतं, तो प्रत्येकजण मराठा. जातीनं, धर्मानं, पंथानं तो कोणीही असो. बहलोल खान जो रावाच्या हातून निसटला तो निसटलाच, पुन्हा रावाला सापडलाच नाही. त्या घटनेनंतर जवळपास 10 महिने प्रतापराव गुजर वेड्यासारखा त्या बहलोल खानाचा पिच्छा करत होता, त्या बहलोल खानाला ठार मारण्यासाठी. पण तो बहलोल खान पुन्हा काय रावाच्या हाती लागेना. या 10 महिन्यांमध्ये त्या रावाने 1000 वेळा शिवरायांनी विनंती केली, महाराज मला एकदा भेटायला वेळ द्या, महाराज मला एकदा माझी बाजू मांडू द्या, महाराज मला एकदा तुम्हाला मुजरा करू द्या, महाराज एकदा तुमच्या चरणांना मला स्पर्श करू द्या, महाराज एकदा तुमच्या पायांवर मला डोकं ठेवू द्या, तर महाराज फक्त एकदा तुमच्या चरणांची धूळ मला कपाळाला लावू द्यात. एवढं काही नसेल तर महाराज फक्त एकदा दुरून
तुम्हाला पाहू द्यात महाराज, तुमचं दर्शन घेऊ द्यात. आम्हा मराठ्यांचं असं आहे की शिवबाशिवाय जगणं आम्हाला शक्य नाही. 10 महिने तो राव आपल्या खंडोबाशिवाय, आपल्या शिवरायांशिवाय जगत होता. हजारो वेळा त्या रावाने विनंती केली, महाराज एकदा मला भेटायची वेळ द्या. पण शिवराय एवढे चिडले होते, शिवरायांचं उत्तर एकच, तोंड दाखवू नकोस. असे 10 महिने गेले आणि त्यानंतर एक दिवस आला 24 फेब्रुवारी 1673. प्रतापराव गुजर आणि त्यासोबत अजून 6 मराठे, असे एकूण 7 मराठे हे होते नेसरी गावाजवळ. आजच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंग्लज तालुक्यामध्ये नेसरी हे गाव आहे. त्या नेसरी गावाजवळ हा प्रतापराव गुजर 7 मराठ्यांसोबत होता आणि रावाला बातमी मिळाली की जवळच बहलोल खान आहे. तसाच त्या 7 मराठ्यांनिशी प्रतापराव बहलोल खानावर हल्ला करायला निघाला. मित्रांनो, रावासोबत 7 मराठे होते. बहलोल खानासोबत किती लोक असतील? 7, 50, 100, 500. मराठ्यांचं शौर्य, मराठ्यांचा पराक्रम, मराठ्यांचं साहस ऐकून थक्क व्हाल. बहलोल खानाकडे होतं सैन्य 15,000. 15,000 आदिलशाही सैन्यावर अवघ्या 7 मराठ्यांनी हल्ला केला. 7 मराठ्यांना 15,000वर हल्ला करताना भीती वाटली नसेल का? भिणे, भीती असणे हे मराठ्यांच्या ठाईच नाही. भीती म्हणजे काय असते हे मराठ्यांना ठाऊकच नाही. मृत्यूला घाबरणारे अनेक असतात, मृत्यूला न घाबरणारेही अनेक असतात, पण मृत्यूलाही घाबरवून सोडणारे असे एकच लोक जगात असतात ज्यांना मराठे म्हणतात. मराठे मृत्यूला घाबरत नाहीत आणि मृत्यूला घाबरेल ती मराठ्याची औलाद नाही. मराठ्यांच्या मातांनी अशी लेकरं व्यालीच नाहीत की जी मृत्यूला घाबरतील. मराठ्यांच्या मातांनी असे वाघ व्यालेत जे मृत्यूलाही घाबरवतात. देव आमचा शिवराय आणि भवानी आमची आई. मराठ्याची पोरं आम्ही मृत्यूला भीतो काय? मराठी मृत्यूला नाहीत घाबरत, मृत्यू मराठ्यांना घाबरतो. ते 7 मराठे, ते निधड्या छातीचे वाघासारखे अवघे 7 मराठे, ते 7 मराठे निघाले 15,000च्या त्या सैन्याच्या सागराशी भिडायला. ते 7 मराठे म्हणजे प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दीपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठाजी शिंदे. हे 7 मराठे अवघे 7 जण निघाले बहलोल खानाच्या 15,000 फौजेवर हल्ला करायला. 15,000 विरुद्ध 7, काय टिकणार, काय जगणार? 2 क्षणात ते 7 मराठे मारले गेले. पण कल्पना करा, ते 7 मराठे ते 2 क्षण कसे जगले असतील, बेधुंद होऊन, मदमस्त होऊन. 15,000वर 7 लोकांनी हल्ला करायचा, एवढं धाडस फक्त दोघांच्याच अंगात आहे. एक तो जंगलातला वाघ आणि दुसरे ह्या सह्याद्रीतले मराठे. बास. बाकी कुणाच्याही अंगात एवढं धाडस नाही. कधी कधी प्रश्न पडतो, त्या परमेश्वराचं कौतुक नक्की कशासाठी करायचं? शिवरायांसारखा राजा तयार केला ह्यासाठी का मराठ्यांसारखी शूरवीर लोक तयार केली ह्यासाठी? कारण हे दोघेही एकमेकांना तोडीस तोड आहेत. शिवरायांसारखा दुसरा राजा नाही आणि मराठ्यांसारखी दुसरी शूरवीर लोक नाहीत. आणि हे दोघं एकत्र आले, काय डेडली कॉम्बिनेशन झालं बघा. शाब्बास देवा, तुझ्या या 2 रचना तू खरंच फार सुंदर बनवल्यास. शिवरायांसारखा राजा आणि मराठ्यांसारखी शूरवीर लोक. बाकी ताजमहाल आणि कुतुब मिनार या असल्या फालतू रचना तर मुघलसुद्धा बनवतात. हा प्रतापराव, हा वेडा प्रतापराव हा खरोखर वेडा होता. ह्याच्या वेड्यापणाच्या अनेक किस्से, अनेक कथा आहेत. पण अजून एक कथा या प्रतापरावाच्या वेडेपणाची. पुरंदरचा तह जेव्हा झाला, जेव्हा पुरंदरला वेढा पडला होता 50,000 फौजेचा, ज्याचं नेतृत्व करत होते दिलेर खान आणि मिर्झाराजे जयसिंग, आणि पुरंदरवर होते अवघे 2,000 मराठे. त्या 2,000 मराठ्यांचं नेतृत्व करत होता मुरारबाजी देशपांडे. त्या 2,000 मराठ्यांनी 50,000 मुघलांच्या फौजेला जवळपास 71 दिवस झुंजत ठेवलं होतं, 2.5 महिने झुंजत ठेवलं होतं. पण अवस्था अशी झाली होती की स्वराज्य धोक्यामध्ये आलं होतं आणि शिवराय प्रचंड व्यथित होते. शिवराय व्यथित झाले होते कारण दिलेर खानानं अनेक तुकड्या बनवल्या होत्या रयतेला त्रास द्यायला. मोगलाई त्रास, इस्लामी त्रास,
तो त्रास ही मुघलाची सैन्य ही दिलेर खानाचं सैन्य देत होती आणि त्यामुळे शिवराय प्रचंड व्यथित झाले होते. शिवरायांचा तो व्यथित चेहरा या रावाने बघितला तेव्हा हा राव सरसेनापती नव्हता, तेव्हा सरसेनापती होता नेताजी पालकर. तो प्रतापराव उठला आणि त्याने तडक शिवरायांच्या चरणांवर आपलं डोकं ठेवलं आणि तो राव म्हणाला, महाराज हे चरण पुन्हा पाहायला मिळतील की नाही ठाऊक नाही. शिवरायांना रावाच्या म्हणण्याचा अर्थ नाही कळाला, पण राव राजगडावरून निघाला आणि तो थेट निघाला दिलेर खानाला मारायला. दिलेर खान पुरंदरवर 50,000 फौजेनिशी होता आणि हा प्रतापराव गुजर एकटा निघाला, एकटा 50,000 मध्ये घुसून दिलेर खानला मारायला. मुघलाच्या सैन्यांनी रावाला पकडलं आणि दिलेर खानसमोर मिर्झाजी जयसिंग समोर उभं केलं. दिलेर खानने विचारलं, तू इथं कशाला आलायस? राव छाती पुढं करून म्हणाला, तुला ठार मारायला आलं. 50,000 फौजेमध्ये एकटा मराठा आला आहे दिलेर खानला मारायला. मराठे काय चीज आहेत ह्याची कल्पना मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानला तिथं आली. अर्थात तिथंच त्यांनी रावाला ठार मारू शकले असते, पण मिर्झाराजे जयसिंगने या प्रतापराव गुजरचं शौर्य पाहिलं, तो खुश झाला. मिर्झाराजे जयसिंगने मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्या प्रतापराव गुजरला योग्य आदर सत्कार करून वस्त्र देऊन, मानाची वस्त्र देऊन, तलवार देऊन त्याची सुटका केली. पण असा हा राव होता, हा वेडा राव जो दिलेर खानच्या 50,000 फौजेवर एकटा हल्ला करायचा आणि जो बहलोल खानाच्या 15,000 फौजेवर अवघ्या 7 मराठ्यांनीची हल्ला करायचा.